हट रस्ते से पैर के नीचे आ जाएगी तू, जल्दी हट. सरका. आम्हाला सर्वांना आता बाहेर निघायला सांगितलंय. आग लागली काय माहिती नाही. क्या पता भाई. बाहेर चला. जॅकेट हा ना. पूर्ण जण बाहेर निघतायत. जाम गर्दी झाली बाहेर. इव्हॅक्युएट करायला आपल्याला इथून एरोप्लेन मध्ये येणार आहे. ड्रोन अटॅक झाले. बघा अख्खी माणसं आहेत तिथे. अख्खी बाहेर निघली. गुड मॉर्निंग मंडळी. जय सद्गुरू. सकाळी तुम्ही एक क्लिप बघितली असेल. ती कॉलेजमधली क्लिप आहे. विराजनी काढली. काहीतरी झालेलं वाटतं कॉलेजमध्ये. थोडा दूर निघत होता तर सगळ्यांना अंडरग्राऊंड केला. हे इथं येऊन आम्हाला घाबरवतं. आता भाई मी चालल्या ग्लोबुसला. किमा घ्यायचं आहे. नंतर जिमला पण जायचं आपल्याला. आता 1:30 वाजलेत. चला आता जाऊ पहिला ग्लोबुसला. किमा वगैरे घेऊ. हो भाई गेलता वाटतं कुठेतरी. आता मस्तपैकी थंडी पण आहे आज थोडीफार. चला आता बघू. तिथं आलतो की माझा पण स्टॉक नाही. जो आहे तो डेट गेलेली आहे. आता बघू दुसरा काय घ्यायला लागेल. तो दूध घेऊन आलो आणि फ्रूट्स घेऊन आलो थोडेसे. कारण का भाई तेच बनवायला लागेल. किमा कापलेला. तर मग आता फ्रूट्सचा मस्तपैकी बनवतो. मिल्क वगैरे टाकून थोडा प्रोटीन टाकून. आणि मग थोड्या वेळात आपण लगेच निघू जिमसाठी. 2 वाजले तरी हो भाई झोपले अजून. डेंजर हो. सो गाईज आत्ता आपण चाललोय जिमला. मस्तपैकी आज मारू चेस्ट आणि ट्रायसेप्स. कारण का काल आपला स्किप झालेला तर तो आज मारू आपण. मग संडेला आपण लेग्स मारू. चला आता पटापट जाव. अर्धा पोचलोय. अर्धाच बाकी आहे. समोरच आपली जिम आहे. खाऊन पिऊन निघला ना मंडळी. खाऊन पिऊन निघल्यावर कसं जरा वर्कआउट करायला पण मजा येतं. पोट भरलेला असल्यावर जरा एनर्जी पण असतं अंगात. वर्कआउट करायला मजा येते. ॲम्ब्युलन्स चालले वाटतं कुठेतरी. अशा ॲम्ब्युलन्स असतात. गाईज आता मस्तपैकी वर्कआउट झाला. जाम मजा आली आज वर्कआउट करायला. चेस्ट आणि शोल्डर मारलं मी. ट्रायसेपनं मारलं कारण का शोल्डर स्किप झालं ना काल. मग शोल्डर मारलं. जाम मजा आली. स्टीम वगैरे घेतली. ॲप्स पण मारले. ही जीवनातले बोलतो दिवसातले म्हणजे मेन माझं ना 24 तासातले हे 2 घंटे जे असतात ना जिमचे. हे म्हणजे अख्खा दिवस फ्रेश करतात. अशी मजा येते ना. जाम म्हणजे अख्खा दिवस फ्रेश वाटतं. हे 2 तास मी देतो ना. 24 तासातून हे 2 तास जिमला देतो. याच्यात माझा अख्खा माइंड मूड सगळा फ्रेश होतो. जाम भारी वाटतं मला. तर भाई सगळे जिमला जा. जे पण म्हणजे शिक्षण घेतात, स्टडी करतात, बाकी काय पण करतात की नॉर्मल काय पण करतात. जिमला जा. वर्कआउट वगैरे करा. थोडी बॉडी घसा आपली. घाम काढा भाई. जेव्हा घाम निघतो ना तेव्हा मजा येते. ज्यांनी नसेल काढला त्यांनी जिमला जा. एकदा काढून बघा. मग मजा बघा. नंतर मला कमेंटमध्ये सांगा. ते बघा कसं पुतला आहे ना. पण मानतात ना हे लोक. फ्लावर्स वगैरे ठेवून जातात. डेली असतात फ्लावर इथे. हो इथंच आपल्या सूमच्या समोर. सूम आहे ना समोर पुतला आहे. त्या दिवशी दाखवलेला तिथं. मी जिमवरून वर्कआउट करून आलो तरी अजून झोपले. 5 वाजून गेले. 2.5 तास जास्त झाला मी जिमला गेलो तर. अजून झोपले. सकाळचे झोपले. कसा आवाज झोपतं काय माहिती. काय आता घेतले जेवण. मी अंडा फक्त बनवले. अंड्याचं म्हणजे आमलेट बुर्जी काढली अशी. बघता आपले म्हणजे डेली व्लॉग्सला 80 दिवस पूर्ण झालं. 80 दिवस. आणि 80 दिवसात आपण किती ग्रोथ केली बघा. ऑलमोस्ट 3000 फॉलोअर्स झाले ते. त्याच्यानंतर मी डेली व्लॉग चालू केला. म्हणजे 770 फॉलोअर्स वाढलेत आपले.
बाकीच्या 770 फॉलोअर्स वाटलेत आपले मागच्या 80 दिवसात. तर भाई लवकर लवकर जा. जसं आजच्या व्हिडिओला प्रेम दिलं आहे तसा डेली व्लॉगला आपलं प्रेम द्या. मेहनत तर आपली चालू आहे भाई. जसं पण मी व्लॉग बनवतो, शूट करतो, तेवढा मी अपलोड नक्की करतो डेली. आणि डेली व्लॉग्स टाकतो. 80 दिवस मी डेली व्लॉग्स टाकलेत. हे मजा येतं असं बघितल्यावर. थोड्या दिवसात 100 डेज कंप्लीट होतील आपल्या डेली व्लॉग्सच्या सिरीजला. चांगला वाटतं भाई काहीतरी असं एक अचीव केल्यावर. बघू आता, तुम्ही प्रेम करत राहा असंच. कारण का भाई सबस्क्रायबर वाढवा फटाफट. व्ह्यूज वगैरे व्हिडिओ तुम्ही बघत जा. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताना तर भाई शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये, फ्रेंड्स ग्रुपमध्ये. सगळीकडे व्हिडिओ शेअर करा, बघा, मजा घ्या भाई. बस गाईज आत्ताचे मस्तपैकी व्लॉग बघता. पहिली बार बघत इथले बोर झालेला जाम. तर बरं व्लॉग बघता जाम दिवसातून. आता झोप आली मला. झोपता आता. आज काय जास्त शूट पण नाही केला. जिमलाच गेलेलो फक्त. बाकी कुठं गेलो पण नाही. सुट्ट्यानं असंच होणार आहे. एक तर फिरायचंच व्लॉग येतील, नाही तर एक तर झोपातच व्लॉग येतील. तर बघू आता कसं काय आहे. तुम्ही व्लॉग्स बघत राहा, असंच प्रेम देत राहा. जसं आजच्या व्लॉगला प्रेम दिले तसंच भाई प्रत्येक व्लॉगला प्रेम देत राहा. आपण असेच नवीन नवीन कॉन्टेंट, नवीन नवीन व्लॉग्स आणि डेली व्लॉग्स आणत राहू. भेटू पुन्हा एकदा असेच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.